गोदाक्का? हा, मला वाटलं हातरून धरलंस का काय? अरे हातरून धरायला मी काय म्हातारी झाले होय रे मुडद्या? नाही नाही, तू म्हणजे जुन्या मराठी पिक्चर मध्ये जात्यावर गाणी म्हणत दळण धरणारी तरुण हिरोईनच आहेस बघ. तू तुझं काळ तोंड घेऊन का आलायस इथे ते सांग पहिला. गोदाक्का, तुझ्या दुःखात मी सहभागी आहे बघ. तुझं सांत्वन करायला मी इथं आलोय. शेवटी नशिबापुढे कुणाचं काही चालतंय का? रे पप्प्या, जरा नीट बोल की. असं डोसकर पडला सगळं का बोलायला लागलायस? होय होय होय, आपला राणा हे घर आपलं गाव सोडून निघून गेला याचं वाईट मला बी वाटतंय, पण नशिबाचं भोगावं लागतात. कोण म्हणलं राणा घर गाव सोडून गेलाय म्हणून? तो स्वतःच म्हणला. माझ्या समोर गाव सोडून पळून गेला तो. काय सकाळ सकाळी खाऊनस काय तू? अरे असं काय बोलायलायस? हा, हे बघ, राणाची अट काय होती? अंजली जर ह्या गावात असेल तर या गावात मी राहणार नाही, बरोबर की नाही गोदाका? बरोबर आहे की नाही? जेव्हा त्याला कळलं जिजा म्हणजेच अंजली हाय आणि त्यानं खात्री करून घेतली, तेव्हा त्यानं गाव सोडायचा निर्णय घेतला आणि तो गाव सोडून निघून गेला. ग ते गिरणीवाला सचा बाजा पोस्टर यांनी सांगितलं नाही तुम्हाला? नाही, कोण आलं नाही इकडे. म्हणजे ती तुम्हाला सांगायसाठीच इकडे आलती की? नाही नाही, कुठल्या तोंडाने येणार नाही येणार. पण मी आलो बरं काय गोदाक्का, जातीनं तुझी चौकशी करायसाठी आलो. गोदाक्का, आपला राणा गाव सोडून गेला ग, लई वाईट वाटायलंय मला. काय झालंय? गोदाक्का, ह्यो पप्प्या खरोखर खाऊ नाही बघा. नाही नाही, अरे वा 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 वा, राणा राणा राणा, मला तुझा अभिमान वाटायला लागलाय. अरे तू नक्क असलेल्या माणसाला गावात हाकलून दिलंस आणि तू गावात राहिलास. अरे दौलतवाडीची मान उंचावलीस तू. नाही रे पप्प्या, ती मला नको ती माणूस नाही. काय? अरे पण तू म्हणालास की मी खात्री करून घेतली म्हणून. खात्री होती माझी, पण ती जिजा याची खात्री करून दिली तिने मला. तू तिला गावात हाकलं नाहीस? असं कसं हाकलून लावू? अरे ती जिजा आहे, मला नको ती माणूस नाही. तिला बी हाकलून दिलं नाही, ह्यो बी गेला नाही. काय चाललंय काय? काय म्हणलास? नाही, हे काय चाललंय हे राणा? अरे ही भेंडी पडली एवढी. माय माऊली, गोदाकाला त्रास व्हायला रे. काय करायचं काय भेंडीचं? राणा, या कळ लाव्या माकडाच्या नादी लागू नगस तू. पण ह्या भेंड्याचं काय करायचं ते सांग बाबा. काय गोदक्का, काल तिला ते दळून मदत केली ना व, त्याचा मोबदला म्हणून ते हे दिलंय बघ. अरे होय, पण ह्या मोबदल्याचं आपण काय करायचं? त्या उकिरड्यात फेकून. ए मुडद्या, फोबाड पुढीन तुझं. अरे कष्टानं पिकवलेलं सोन्यासारखा माल आहे ह्यो. असं रस्त्यावर फेकून द्यायला तुझ्यासारखे दडबदीत नाही आम्ही. शेतकऱ्यांना घाम गाळून पिकवलेलं पीक असते, असं फेकून द्यायचं नसतंय. होय, आपण याची भाजी करून खाऊया की, म्हणजे 2 दिवसात सपल बी. 2 दिवसात सपणार नाहीये, महिना लागेल सपायला. मग महाप्रसाद करूया आपण. तू खुळ्या डोक्यात आहेस काय? अरे भेंडीचा कोण महाप्रसाद करते होय? गोदक्का, आता तूच सांग काय करायचं ते. मला माहित नाही बाबा, काय करायचं ते लवकर कर. पण ह्या भेंड्या लवकर हलवा आपल्या घरातनं. किती वाटते मला. राणा, चांगले महिनाभर भेंडी आण, आता तब्येतीला चांगली असत्या म्हणून. आणि मधुमेह बी कमी होतो. माझी सुरकी सांगायची. खरंच खुळ्या डोक्यात आहेस बघ. अरे म्हणूनच सुरेखा वहिनी तुला सोडून गेल्या. नाही, काय तर दुसरं करायला पाहिजे. खरंच सॉरी. सॉरी, खूप वळ उठले तुम्हाला. वहिनी वळ उठलं तेच बरं झालं, नाहीतर राणाला खरंच वाटलं नसतं बघा. नाही, पण तरी पण खरंच सॉरी. वहिनी, अहो राणाने तुम्ही पहिल्यासारखं एकत्र यायला असलं 1000 वळ उठलं तर चालते बघा मला. वहिनी, राणाच्या मनात तुमच्याबद्दल कुठून कुठून राग भरलाय बघा. काय करायचो?
काय समजून झाले बघा. उद्या जर त्याला समजलं तुम्हीच अंजली तर तो काय करल हे आपल्याला आज समजलं बघा. वहिनी, त्याला काहीतरी करायला पाहिजे बघ. बरकत भाऊजी, इथून पुढे आपण अंजलीचा नादच सोडून द्यायचा आणि राणाजी जिजाच्याच प्रेमात पडतील असं काहीतरी करायचं. तू इथं काय करतोयस? हिशोब चुकता करायची सवय आहे जिजाला. मी एवढं मारलं बिचाऱ्याला, मग काळजी नको कराल त्याची. तू गेला सोडून, पण केवढं वळ उठलंय त्याला बघ तर. माणूस की संपली नाही अजून जिजाची. बरकत एवढं लागलं सांगितलं का नाही सर मला? अरे तू विचारलंस काय मला? या जिजाने मला विचारलं. तिनं बहिणीचं कर्तव्य पार पाडलं. हा, अशी बहीण नशिबानेच मिळते बरं आला. हा, होय काय? याच बहिणीने तुला मारलंय? कुणामुळे मारलं? तुझ्यामुळेच ना. हा. अरे तू तुझ्यावर डाऊट घेतला तुझं डोसकं फिरणारच की. कुठल्या बी सच्च्या माणसावर डाऊट घेतला तर त्याचं डोसकं फिरणारच की. तू परत तिच्यावर डाऊट घेऊ नको बाबा. तू इथं अचानक कसं काय आलास खरं? अरे घरामध्ये एवढी भेंडी टाकली हो. तुझी काय भेंडी टाकली का नाही तर काय करायचंय? काय करायचं म्हणजे? मी परतफेड केल्या, काय करायचं ते तुझं तू कर. हो, ही असली परतफेड नको आम्हाला. माझ्याकडे पैसे नाहीत तुला द्यायला. किती पैसे झालं? आता बघ तू 3.5 पाहिल्या ओळख झाली म्हणजे त्यातलं झालं 70 रुपये. आणि हे महाल बांधायला मदत केली त्याचं 200 रुपये. म्हणजे 270 नव? अहो पण ती तुम्ही जी काय भेंडी टाकली का नाही आमच्या घरामध्ये ती 5-6 हजाराची आहे. कोण म्हणलं 5,000? 270 चीच आहे. हो, शेतकरी माणूस आहे मी, मला चांगलं माहिती आहे. 5-6 हजाराची भेंडी आहे ती. ए जिजाला हिशेब शिकवायचं काय काम नाही. मी म्हणलो ना 270 ची, मग 270 चीच आहे. आणि आता मी टाकून आलोय ना तिकडं. काय करायचं ते तुझं तू कर, मी घेत नाही परत. मग आता काय करायचं ते बी सांगा. काय बी कर. एक काम कर, भेंड्यांचा रस काढ आणि शाळेतल्या पोरासनी वाट. हो, 1 मिनिट. काय म्हणलं तुम्ही आता? काय ते रस करून शाळेतल्या पोरासनी वाट नाही म्हणजे? तू घेतलास परत डाऊट? अरे बाबा एकच माझी पाठ आहे, तेवढी राहू दे की धड. हा, अरे बाबा तू उठ. तिकडे गोदक्कामध्ये जीव खायलाय ते भेंड्या उचल म्हणून. वय वय चल उठ लवकर. चल चल. हे नाही काय म्हणते? रस करून पोरासनी शाळेतले काय काय म्हणली ते? शान आहे. चल चल लवकर. अरे चल चल. जा बाबा, जा. काय करायचं बरकत? काय करायचं श्रीपत दादा? काय करायचं गोदक्का? काय करायचं ते करा, पण ह्या बुट्ट्या हलवा आधी, नाहीतर त्या जिजाला नेऊन द्या परत. हो दादा, आता जिजा घेणार आहे भेंड्या परत. अगं 270 रुपयाच्या मध्ये तेवढ्या भेंड्या दिल्यात तिनं. फक्त 270? मग हे तर सांगितलं की पण ऐकलाच तयार नाही की मला 270 रुपयाच्याच भेंड्या द्या. ती खोटं बोलत्या. हा, खोटं बोलत्या माहिती आहे, पण आता काय करायचं? त्या बाईच्या नादाला लागून काय उपयोग नाही बघा. नाहीतर आणि रानातच अडकलं. अरे पण हिथं आपण अडकलोय त्याचं काय? बरकत, त्या मांजर डोईच्या गळ्यामध्येच घंटा बांधायची. म्हणजे काय करायचं? हे बघ, ही समधी आपण भेंडी घ्यायची आणि ऐकून टाकायची. म्हणजे बघ काहीतरी 5-6 हजार रुपये येतील. ते समजे पैसे घ्यायचं आणि तिला देऊन टाकायचं आणि सांगायचं हे बघ बाबा ही एवढ्या पैशांची भेंडी आहे. हा हा, ही बेस्ट आयडिया बघा राणादा. मग ठीक आहे, काय करायचं ते करा, पण ह्या बुट्ट्या आधी उचला, भेंड्या इका. आणि ते तिच्या समाधानासाठी किती? हा 270 नव, ते तेवढं काढून घ्या तुमचं आणि बाकीचे पैसे ते जिजाला द्या आणि परत या. चालतंय की, असंच करतो आम्ही. शिरपू दादा तुम्ही बाहेर जावा आणि गाडीची सोय करा. वय वय आणा जाऊ. हा हाय. चला राणादा हे घ्या.
आता हे आणि कसलं आणलंय? अहो राणादा, आता भेंड्या ऐकल्यावर पैसे कशात ठेवायचं? अरे काय आता पोतवर पैसे जमणार होय? तुम्हा दोघांच नाही फक्त पिकवायचं माहिती आहे, विकायचं माहितच नाही. राणादा कसं करायचं माहिती आहे काय? ते काय बघा, हे असं इथं ठेवायचं. आता भेंडी इकली, पैसे आले की नाही इथं आपण पैसे ठेवायचं आणि पण असं जागायचं. आता चिल्लर आली की नाही, चिल्लर पण इथं ठेवायची साईडला, असं जागायचं. हे असं असते बघा. बरं ठीक आहे, चल निघा आता. चला होय. गोदाका, आम्ही भेंड्या ऐकायला चाललोय. ए, थांबा जरा, आता एवढ्या सगळ्या भेंड्या इकायच्या, तिथंच प्रॅक्टिस करूया जरा. प्रॅक्टिस म्हणजे भेंडी घ्या भेंडी, ताजी ताजी भेंडी, अहो खाऊन तरी बघा भेंडी, अहो 30 रुपये किलो भेंडी घ्या भेंडी. ए गप, काय झालं? हे असलं का बोलणार नाही मी. अरे बाबा, बोलेल त्याची माती बी खपती, न बोलणाऱ्याचं सोनं बी खपत नाही. बोल तू, हळूहळू जमतंय. नाही नको. अहो म्हणा की राणादा. भेंडी घ्या भेंडी, हा 30 रुपये किलो. ताजी जाऊ दे. चल. बर, हळूहळू जमल तुला. चल. ओ भेंडी घ्या भेंडी, हिरवीगार भेंडी. भेंडी, भेंडी घ्या भेंडी, एकदम ताजी ताजी भेंडी. हिरवीगार भेंडी. हो सरपंच साहेब, या की. नमस्कार. नमस्कार नमस्कार. सरपंच साहेब, हे काय? अहो कागदाची भेंडी घेणार काय? भेंडी? होय. नको नको नको. अरे नुकताच श्रावण संपलाय मर्दा. अरे श्रावणात भेंडी हिरव्या पालेभाज्या खाऊन खाऊन पार तोंडाला बाबळी आली, अंग हिरवं पडायची पाळी आली मर्दा. किंमत लय स्वस्त आहे, 30 रुपये किलो आहे फक्त. 30 रुपये किलो? हा. अरे गावातल्या लोकांनी 60 रुपये किलोने घ्यायची सवय लागल्या. 30 रुपयाने तुमचं कोण घेणार? हा बरं, मी काय करतो, पंचायतीमध्ये जातो, लय महत्वाची काम आहे, येतो. पावशेर नाही आहे. नग पहिला गिरा काय जे गिरा मरदा. भेंडी घ्या भेंडी, ताजी ताजी भेंडी घ्या हो, 30 रुपयाला किलो. पप्प्या, राणा माळव कधीपासून विकायला लागलं? मजा घ्यायची. भेंडी घ्या भेंडी. राणा, अरा काय अवस्था झाली रे तुझी? तुला पाहिजे असेल तर घे भेंडी, 30 रुपये किलो आहे बघ. काय ही भेंडी 30 रुपये? अरे मार्केट मध्ये 60 रुपये किलो आहे. बरं ठीक आहे, चल तुझ्यासाठी 15 रुपये किलो देतो. येते रौनक, 15 रुपये आधीच स्वस्तात विकलोय आपण. बाबा, दुसरा गिराईक बी जायला नको म्हणून म्हणतोय. असू दे 15 रुपयाने घे तू. 10ला देतोस काय? पाव किलो घेतो. 2.5 रुपयाची. अरे निमिन 2 माणसं आम्ही, आम्हाला किती लागणार आहे? होय, हे बी आहे म्हणा. ए तू भर. ते नाही राणा, एवढी स्वस्त काय ऐकायलायस रे भेंडी? अरे त्या जिजांना डोसक्याला ताप करून ठेवलाय बघ. आणि तुला माहितीये ना बघ, ही समधी भेंडी घरामध्ये आणून ठेवली होती. ठीक आहे, चला. कॅन्सल 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 कर. नको, त्या बाईचं काहीच नको आहे मला. असं काय करायलंय? बरं ठीक आहे, चल तुला 1 किलो देतो, ते बी 5 रुपयानं. ए किलो भर दे. नकोच आहे मला त्या जिजाचा हातचं काहीच नको मला. हा, आण तिकडं आण. बरं ठीक आहे, चल 1 रुपयानं किलो भर देतो. चल. अहो राणादा, अरे नको म्हणलं तर. ठीक आहे, फुकट देतो. ए बरकत, 1 किलो दे, फुकट दे. दे. त्या जिजाचं फुकटचं सोनं बी नको आहे मला. चला बापू. ए अरे असं काय करतोयस? राणा एवढं म्हणतोय तर घेऊया की भेंडी. काय गरज नाही मला. चला चला. पप्पे ऐक की मर्दा. काय नकोच मला. अहो बापू, हं. अहो देतो की, फुकट देतो की. आता ते ऐकत नाही ना. चला बापू चला, हे शर्ट घेऊ आपण. चला. ए किती रे? दुसऱ्या गिराकाला बी नाट लागली. चल तू का पुढे माप गिरायक मिळतात. अरे पण भेंडी घ्या भेंडी, ताजी ताजी भेंडी. पप्प्या खुळायस काय? अरे फुकट देत होता. 2-4 बुट्ट्या घेतल्या असत्या, इकल्या असत्या तर चांगलं पैसे मिळालं असतं. मला वाटलं होतंच सारखं पैसे पैसे पैसे. का बसा जरा. त्या जिजानं माझा अपमान केला हे विसरला काय तुम्ही? माझ्या डोक्यात आता जरा वेगळंच प्लॅनिंग चालू आहे. ए बाबा, आता कसला प्लॅन? बापू, या रानाच्या एक बी भेंड्या इकल्या गेल्या नाही पाहिजे. मग रानाच्या डोसक्याला ताप होणार, जिजा संकट भांडण होणार आणि जिजाला तो गावातनं हाकलून
किती किलो आहे? 5 किलो. अरे राणादा, अरे राणादा, अरे ह्यो तर गाव सोडून गेला होता आणि हात गाड्या घेऊन कुठे निघालाय? आणि माळव एक नको देऊ. ताजी ताजी भेंडे 30 रुपये किलो. आपल्या हक्काची माणसं घेणार. काय सच्या काय पाहिजे तर कसायचा मस्त. ए राणादा, अरे तुझं गाव सोडून गेला ए, होता. सच्चा सच्चा तू भेंडी घेणार काय? एकदम ताजी ताजी. हा अरे 30 लय तुम्हाला की नाही 15 देतो. होय. राणादा, माझ्याच मळ्यातलं माळव सपना आणि तुमच्याकडे कशाला घेऊ? आणि राणादा, माझ्या तर जारचा ट्रीटमेंट चालू तुला माहितीच आहे. आणि ही भेंडी मला चावणार नाही रे. बरं अर्धा तर घ्या. नको मला. नाही नाही नको, ही घेऊन मात्र होणार आहे. ते पण ते नाही, हे असं काय ऐकायला लागलाय? ही जरा मोठी स्टोरी आहे. बरं तुम्ही घेणार काय तेवढं सांगा. नको मला. नको नको मला. जावा मग टाइमपास करू नका. कामाचं बघा. जावा. बरोबर. ही भेंडी ठेव. जा. उजून गेला त्यार आता काय करायचं. आता टेन्शन घेऊ नकोस. गावात अजून लय गल्या शिल्लक आहेत. कोण ना कोण तर गेलेच की. चल तू चला मग. चला राणा. भेंडी घ्या, भेंडी. ताजी ताजी भेंडी. 30 रुपये किलो भेंडी. ताजी ताजी भेंडी. 30 रुपयाला किलो. अरे आले वहिनीच विचार की. वय वय बोलो. कल्पना वहिनी. ओ कल्पना वहिनी. ओ वहिनी. ओ भाले वहिनी. आले आले. अहो, या की. कल्पना वहिनी अहो भेंडी काय की मस्त आहे बघा भेंडी. आणि स्वस्त बी. हा खरं ना ग ती भेंडी खाल्ली की नाही पोटच गडगडते बघा माझं. अहो आता जरा गडगडलं म्हणून काय होते. अहो घ्या की आमची भावाने अजून झालेली नाही. करा की भावाने तुम्ही. अगं खरं नको उगाच मी आजारी बिजारी पडले म्हणजे हा आता नवऱ्याला सुट्टी बी मिळत नाही. बघा की मी आपली बिचारी बाई एकटीच घरात आणि आमची हे ड्युटीवर. अहो एवढे नवस केल्यात तुम्हाला सांगतो. एक देव सोडाय नाही मी. खरं आमच्या यांना सुट्टी तेवढी काय मिळत नाही बघा. राणा भाऊजी आता करा की तुम्हीच काहीतरी बोला की यांच्या बरोबर. अहो तुम्हाला सांगतो मी बरं ठीक आहे. ते काय पहिलं मी ते भेंडी विकतो आणि मग बोलतो बाले संकट. होय होय भेंडी घ्या, चला, भेंडी. ताजी ताजी भेंडी. ताजी भेंडी. 30 किलो भेंडी. हा? हो झुरपे मावशी ताजी ताजी भेंडी घेणार काय. हे बघा अहो घ्या की. अहो एकदम ताजी ताजी भेंडी बघा घ्या. त्या जिजाने पिकवल्या ना काय ना ग मला. ते ना तुम्हाला कसं माहित. अख्ख्या गावात बातमी पसरल्या आणि ह्या भानगडीत मला काय पडायचं नाही. ती बाई कशाने आहे वय आणि तुमच्या दोघांच्या वादात मला काय पाडू नका आणि मला काय येणार नाही तिच्या संग वाद घालायला. अहो घ्या की पावशेर तरी. काय नको पावसाळ्यात. हो झुरपे मावशी अहो ऐका की. चल जाऊ तिकडे. आपण काय जाऊ तिकडे. कसली भानगड आहे. काय माहित मला तरी कसली भानगड आहे. असू दे की कसली तर भानगड. चला आपण भेंडी घ्या. भेंडी घ्या भेंडी. ताजी ताजी भेंडी. ताजी ताजी भेंडी. हे 30 रुपये किलो. भेंडी घ्या की. लय स्वस्त आहे बघा. अहो 30 रुपये किलो आहे होय, होय. फक्त. घ्या कावळे. अहो घ्या की. अहो 15 बाजार घ्या. 5 रुपये. अहो अहो 15 15 रुपये भेंडी. डझन. अहो काय झालंय कुणी बी साठी एक भेंडी घेणं झालंय. कसला पुष्कणी पोत आणलीस रे. पावशेर भेंडी कोण घेणार म्हणते पोतभर पैसे मिळणार म्हणून. जो तो सांगते वादात पडायचं नाही. ही काय भानगड आहे. समजी भानगड का नाही त्या जिजाची आहे. तिने की नाही माझ्या डोसक्यात ताप आणलाय. आता काय करायचं राणा आता. हेच काय कळणं झालंय.